मिथुन राशीच्या लोकांनी खूप काही मनात दाबून ठेवले आहे. कधी नशिबाने साथ दिली नाही, तर कधी जवळची माणसेच दूर गेली. पण या शनी अमावस्येनंतर काळ बदलू शकतो. फक्त काही संकेत आणि काही चुका समजून घेणे गरजेचे आहे. मिथुन राशी ही बुध ग्रहाची रास मानली जाते. बुध ग्रह बुद्धिमत्ता, बोलणे, व्यापार, संवाद आणि चतुराई यांचे प्रतीक आहे. त्यामुळे मिथुन राशीचे लोक पटकन विचार करणारे, हुशार लोकांमध्ये मिसळणारे आणि प्रत्येक गोष्टींचा वेगळा विचार करणारे असतात. पण या राशीतील लोकांच्या आयुष्यात एक मोठी समस्या असते. मन स्थिर राहत नाही. कधी आनंदात, कधी निराशेत, कधी मोठी स्वप्ने, तर कधी अचानक भीती. या वर्षीची शनी अमावस्या मिथुन राशीसाठी काही साधी नाही. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील जुने अध्याय संपून नवीन सुरुवात घडवू शकते. विशेषतः ज्यांच्या आयुष्यात गेल्या काही महिन्यात सतत अडचणी, आर्थिक ताण, मानसिक तणाव, नात्यांमध्ये गैरसमज किंवा कामात अडथळे आले आहेत, त्यांच्यासाठी हा काळ मोठा बदल घेऊन येऊ शकतो. गेल्या काही काळात मिथुन राशीने काय सहन केले? मिथुन राशीच्या लोकांनी बाहेरून हसत राहून आतून खूप काही सहन केले आहे. काही लोकांनी तुमचा विश्वास तोडला. ज्यांच्यासाठी तुम्ही सर्व काही केले, त्यांच्याकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. पैसे हातात येतात पण टिकत नाहीत. कधी अचानक खर्च, तर कधी कर्जाचा भार वाढत गेला. घरातील वातावरण देखील काही वेळा शांत नसते. छोट्या छोट्या गोष्टींवर वाद होतात. तुम्हाला वाटते की तुमचे कोणी समजून घेत नाही. कामाच्या ठिकाणी मेहनत करूनही योग्य मान सन्मान मिळाला नाही. काही लोकांनी तुमच्या यशावर मत्सर केला. काही मिथुन राशीच्या लोकांना झोप न लागणे, सतत चिंता, मनात भीती, भविष्याची काळजी अशा समस्या वाढल्या असतील. हे सर्व फक्त योगायोग नाही, कारण शनीचाच प्रभाव जेव्हा जीवनावर वाढतो तेव्हा माणसाला संयमाची परीक्षा द्यावी लागते. शनी अमावस्या म्हणजे कर्माचा हिशोब सुरू होण्याचा दिवस मानला जातो. ज्यांनी मेहनत केली आहे त्यांना फळ मिळण्याची सुरुवात होते आणि जे चुकीच्या मार्गावर गेले त्यांना सावध राहावे लागते. मिथुन राशीच्या लोकांसाठी ही अमावस्या विशेषतः 3 गोष्टी बदलू शकते. पहिली, आर्थिक स्थितीमध्ये बदल. गेल्या काही महिन्यांपासून पैशाची चणचण जाणवत असते. काम करूनही पैसा साचत नाही. अचानक खर्च वाढत आहे, पण आता हळूहळू परिस्थिती बदलू लागेल. नवीन कमाईचे मार्ग मिळू शकतात. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवहार करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारीसोबत फायदा मिळू शकतो. पण लक्षात ठेवा, या काळात लोभ टाळावा. पटकन श्रीमंत होण्याच्या मागे धावू नका. चुकीच्या गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकते. ज्यांनी तुमच्याशी खोटेपणा केला त्यांचा खरा चेहरा समोर येईल. काही लोक कायमचे दूर जातील, पण त्याच वेळी काही नवीन माणसे आयुष्यात येतील जी खरोखर साथ देतील. मिथुन राशीचे लोक खूप पटकन भावनिक होतात. समोरचा 2 शब्द गोड बोलला की लगेच विश्वास ठेवतात. हाच तुमचा सर्वात मोठा दोष ठरतो. शनी अमावस्येनंतर तुम्ही लोकांना ओळखायला शिकाल. आता कोण आपले आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आहेत हे स्पष्ट दिसू लागेल. मानसिक शांततेची सुरुवात. गेल्या काळात मन खूप थकलेले होते. रात्रभर विचार, भविष्याची चिंता, स्वतःबद्दल असलेली भीती, हे सर्व आता कमी होऊ लागेल. शनी तुम्हाला शिकवतो की प्रत्येक गोष्ट वेळेवरच असते आणि वेळेवरच मिळते. म्हणून आता संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. मिथुन राशीत कोणते दोष दिसतात? मिथुन राशीवर बुधाचा प्रभाव असल्यामुळे काही स्वभाव दोष आयुष्यात अडचणी निर्माण करतात. सतत विचार बदलणे, आज एक निर्णय उद्या दुसरा, यांमुळे मोठ्या संधी हातातून निघून जातात. पटकन लोकांवर विश्वास ठेवणे, यामुळे अनेक वेळा फसवणूक होते. काम सुरू करणे पण पूर्ण न करणे. मिथुन राशीचे लोक उत्साहात सुरुवात करतात पण मध्येच कंटाळा येतो. पैशाचे योग्य नियोजन नसणे, कमाई असली तरी बचत होत नाही. मनातले दुःख लपवणे, बाहेरून आनंदी दिसता पण आतून खूप ताण सहन करता. शनीचा प्रभाव या सर्व गोष्टी सुधारायला लावतो. यामुळे हा काळ कठीण वाटला तरी पुढे याच अनुभवामुळे तुम्ही मजबूत बनणार आहात. कोणते ग्रहदोष त्रास देत आहेत? शनी दोष. कामात उशीर, सतत संघर्ष, मेहनतीचे उशिरा फळ मिळणे. राहूचा प्रभाव. गोंधळलेले मन, चुकीचे निर्णय, चुकीच्या लोकांवर विश्वास. केतूचा प्रभाव.
एकटेपणा, अचानक नाती तुटणे, मानसिक ताण, बुध कमकुवत असणे, व्यापारात नुकसान, बोलण्यात गैरसमज, शिक्षणात लक्ष न लागणे. जर गेल्या काही महिन्यात तुमच्या आयुष्यात या गोष्टी वाढल्या असतील तर हे ग्रहदोष सक्रिय असू शकतात. शनी अमावस्येनंतर काय करावे? शनिवारी हे छोटे उपाय करा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. काळे तीळ दान करा. शक्य असेल तर गरजूंना अन्न द्या. संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. ओम शनेश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. पैशासाठी खास उपाय. मिथुन राशीच्या लोकांनी पैशाबाबत एक गोष्ट लक्षात ठेवावी. पैसा येण्यापेक्षा टिकवणे महत्त्वाचे आहे. अनावश्यक खर्च थांबवा. प्रत्येक शनिवारी थोडी बचत बाजूला ठेवा. दारात तुटलेल्या वस्तू जास्त दिवस ठेवू नका. रात्री उशिरा नकारात्मक विचार करू नका. शांत बाबत कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. शनी अमावस्येनंतर अचानक धनलाभाचे योग काही लोकांसाठी तयार होत असतात. विशेषतः ऑनलाईन काम, व्यापार, सोशल मीडिया, बोलण्याशी संबंधित कामे आणि नवीन कल्पनांमधून फायदा मिळू शकतो. रोजच्या जीवनातील संकेत कधीकधी विश्व आधीच संकेत देत असते. जर वारंवार खालील गोष्टी घडत असतील तर बदल जवळ आहे. जुने लोक अचानक संपर्कात येणे, वारंवार काळे कुत्रे किंवा कावळे दिसणे, मन अचानक अध्यात्माकडे वळणे, जुन्या चुका आठवणे, रात्री विचित्र स्वप्ने पडणे संकेत जीवनातील बदलाचे असू शकतात. मिथुन राशीच्या महिलांसाठी खास संकेत. घरातील जबाबदाऱ्या वाढल्या असतील तर त्या गोष्टी चुकूनही बोलू नका. काही महिलांना आर्थिक ताण, नात्यांमध्ये गैरसमज वाढलेले असतात, पण आता परिस्थिती बदलू लागेल. स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. दुसऱ्यांसाठी सतत स्वतःला त्रास देणे थांबवा. तरुणासाठी संदेश. मिथुन राशीच्या तरुणांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. तुमच्यात मोठी क्षमता आहे, पण लक्ष विचलित होणे होते. मोबाईल, चुकीची मैत्री, सतत संतुलन बिघडणे आणि वेळ वाया घालवणे तर मोठे यश मिळू शकते. शनी अमावस्या तुम्हाला शिस्त शिकवण्यासाठी आली आहे. व्यवसाय आणि नोकरी व्यापाऱ्यांसाठी नवीन काम सुरू करण्याचे संकेत मिळू शकतात. जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होतील, पण भागीदारी करताना सावध राहा. नोकरी करणाऱ्यांसाठी मेहनतीचे फळ मिळू लागेल. वरिष्ठांकडून मान्यता मिळू शकते. अचानक नवीन संधी मिळू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन, ज्यांच्या नात्यात सतत वाद आहेत त्यांनी शांत राहणे गरजेचे आहे. अहंकार कमी केला तर नाते टिकेल. काही लोकांच्या आयुष्यात जुने प्रेम पुन्हा येण्याची शक्यता आहे, पण भूतकाळातील चुका पुन्हा करू नका. आरोग्याबाबत सावधान. झोपेची कमतरता, डोकेदुखी, मानसिक ताण, पोटाशी संबंधित त्रास, थकवा या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका व शरीराला विश्रांती देणे गरजेचे आहे. मोठा बदल कधी सुरू होईल? शनी अमावस्येनंतर पुढील 40 दिवस मिथुन राशीसाठी खूप महत्त्वाचे असतील. या काळात काही गोष्टी अचानक बदलताना दिसतील. जुने अडथळे कमी होतील, पण मन स्थिर होईल. नवीन संधी मिळतील. आर्थिक सुधारणा दिसू लागेल. चुकीची माणसे दूर जातील. पण लक्षात ठेवा, शनी मेहनतीला साथ देतो, आळशीपणाला नाही. मिथुन राशीच्या लोकांनी आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. कधी स्वतःसाठी रडलात तर कधी दुसऱ्यासाठी झटलात, पण आता काळ बदलण्याची वेळ जवळ आली आहे. ही शनी अमावस्या तुम्हाला एक संदेश देत आहे. जुन्या दुःखांना सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि नव्या सुरुवातीसाठी तयार व्हा. कारण काही वेळा उशीर होतो, पण न्याय नक्की मिळतो. शेवटी एवढे सांगेल, मिथुन राशी या शनी अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी तुमचे नशीब, तुमचे संबंध आणि तुमचे भविष्य पूर्णपणे बदलून टाकेल. पण त्यासाठी हा एक संकेत, अजिबात दुर्लक्ष करू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.